सुट्टी नसते. पुढे चला, पुढे आपलं वय होतं. वय झालं की आपण म्हातारे होतो आणि म्हातारे झालं की आपली मुंडकी हालायला लागतात. म्हातारीचा हलता असं आणि म्हाताऱ्याचा हलता असं. म्हातारी म्हणते कपडे आणा, साबण आणा, किराणा आणा, आंबा आणा, तंग आणा, फलाना आणा. आणि म्हातारा म्हणतो पैसा नाही, पैसा नाही, पैसा नाही, पैसा नाही. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु, जगद वंदनीय, देहू निवासी श्री संत तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा 3 चरणांचा अभंग आहे. बघा, महाराज लहान आहेत म्हणून अभंगही लहान आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पांडुरंगांचे नमन करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, हे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संपत्या, दुसरे चरण संपत्या, दुसरे चरण संपत्या, दुसरे चरण संपत्या. कृपणाने देते चालता, संता कृपणाने देते चालता, संता कृपणाने देते चालता, संता कृपणाने देते चालता. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदाच्या तुला पांडुरंगा प्रथम नमन, उचल करण संतात, त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. आधी नमन रंगभूमिका, कीर्तन भी होती लोका, टाळ मृदुंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकया, हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञानी म्हणून आपुल्या बाया चालविया सकया नामा म्हणे. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार, आई माझी 3 शिरे 6 हात. श्री सात दया माझे दंडवत, 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 दया माझे दंडवत. दया माझे दंडवत.
ठिकाणी कैलासवासी श्रीमती गुणाबाई जगन्नाथ कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज माझ्या वाट्याला आलेले आजची कीर्तन सेवा आणि मला असं वाटतंय हाच माझा पूर्वजन्मीचा ठेवा. विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. बघा या अभंगाद्वारे तुकाराम महाराज विठ्ठलाला भजायला सांगतात. आता तुम्ही म्हणसाल महाराज विठ्ठलाला भजायचं म्हणजे नेमकं काय करायचं? विठ्ठलाला अभिषेक घालायचा, विठ्ठलाला धरून बसायचं का विठ्ठलाचा पाया चोडायचा? तर यातलं काहीच नाही. तर विठ्ठलाला भजायचं म्हणजे विठ्ठलाचं शुद्ध अंतकरणाने नामस्मरण करायचं. आणि हे नामस्मरण तुकाराम महाराज आपल्याला करायला सांगतात, म्हणजे मनुष्य प्राण्याला करायला सांगतात. आता तुम्ही म्हणसाल मनुष्य प्राण्यालाच का करायला सांगतात? कारण आपण होऊन देवाला वचन दिलंय की मी तुझं अखंड नामस्मरण करीन. मग ते कस काय? तुम्ही म्हणसाल आपण होऊन देवाला कस काय वचन दिलं? तर मग आपण आईच्या गर्भात असताना त्या ठिकाणी आपला जीव गुदमरत होता. आता मला सांगा आईच्या गर्भात काय एसी, फॅन, कूलर अशी सिस्टीम असते का? नसते. म्हणून त्या ठिकाणी आपला जीव गुदमरत होता. म्हणून आपण देवाला विनंती केली, एक वेळ करी लागल खायला, एक वेळ करी याद खायला, एक वेळ करी याद खायला, एक वेळ करी याद खायला. की देवा तू मला यातून बाहेर काढ. मग देव म्हणाले मी तुला बाहेर काढतो, पण तू माझ्यासाठी काय करणार? त्यावेळेस आपण देवाला वचन दिलंय की मी तुझं अखंड नामस्मरण करील. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. मग देवाला आपली दया आली. देवाने आपल्याला जन्माला घातलं, या दुनियेत आणलं, ही दुनिया दाखवली. पण आपण काय केलं?
आत्ताच्या लोकांना पार्टी बदलायला काही सांगावं लागत नाही. जिथं गुलाल तिथं चांगलं. मग त्याच प्रकारे आपण बाहेर आल्याच पार्टी बदलली. बघा, लहान मूल रडताना त्याचा नीट बारकाईने आवाज ऐका. ती कवा 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 करत. ती देवाला म्हणतं, देवा मी तुला कवा वचन दिलंय की मी तुझं अखंड नामस्मरण करील म्हणून. देव म्हणला, फकड्या, तुझं आणि माझं नातं आता 100 वर्ष आहे. तुला कसं ठेवायचं ते माझ्या हातात आहे. बघा, हे कलियुग आहे. कलियुगात आपल्याला किती वर्ष आयुष्य? ओ बाबा, किती वर्ष आयुष्य आहे? 100 वर्ष. मग हाय का इथं बसलेल्यांपैकी कुणाची गॅरंटी की मी 100 वर्ष जगेल म्हणून? नाही. पण याच्या अगोदरच्या युगात माणसांना भरपूर वर्ष आयुष्य होती. पण जसं युग बदलत गेलं व लोकांची पापे वाढत गेली तसं आयुष्य कमी होत गेलं. बघा, सत्ययुगात माणसांना 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. पुन्हा युग बदललं, पुन्हा 1 शून्य कमी झाला. त्रेतायुगात माणसांना 10,000 वर्ष आयुष्य होतं. पुन्हा युग बदललं, पुन्हा 1 शून्य कमी झाला. द्वापार युगात माणसांना 1,000 वर्ष आयुष्य होतं. पुन्हा युग बदललं, पुन्हा 1 शून्य कमी झाला. आणि कलियुगात आपल्याला 100 वर्ष आयुष्य राहिलं. आता आपण सर्वांनी मिळून पांडुरंगाला विनंती करू की पांडुरंगा, आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 100त 1 शून्य गेला, किती राहिलं? 10 वर्ष. 10 वर्षात 2च पंचवार्षिक असतात. बाकीचं उद्योग कधी करत बसायचं? विठ्ठल म्हणून आपण देवाच्या पांडुरंगाच्या ताब्यात आहोत हे लक्षात असू द्या. कारण देवापुढे माणूस पाला पाचोळा रे. आपण अक्षरशः देवापुढे पाला पाचोळ्या समान आहोत. त्याने जर नुसतं फुंकलं तर आपण कोणत्या राज्यात जाऊन पडू हे आपल्याला पण सांगता येणार नाही. कारण त्याच्या सत्तेशिवाय या जगातली कोणतीच हालचाल होत नाही. चाले हे शरीर कोणाची असते. चाले हे शरीर कोणाची असते. ओ चाले हे शरीर कोणाची असते. चाले हे शरीर कोण बोलवीते हरी वीणा. कोण बोलवीते हरी वीणा. कोण बोलवीते कोण बोलवीते चाले हे शरीर
सुद्धा हलत नाही, आपले शरीर सुद्धा हलत नाही. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविना हरिविना. म्हणून तुम्ही देवाचे नामस्मरण करा, रात्रंदिवस करा असे मी म्हणणार नाही, पण दिवसातून 3 वेळा म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळी केलं तरी चालेल. पण ते तन, मन आणि धन या तिन्ही रूपाने एकत्र येऊन करा. महाराज तर म्हणतात, देवाच्या दारात क्षणभरच थांबा. देवाची द्वारे उभा देवाची द्वारे उभा सांगितलंय, क्षणभरच त्याच्या दारात थांबायला सांगितलंय. नाहीतर महाराजांना म्हणता आलं असतं की नाही, उभा तास भरी, उभा 2 तास. पण नाही, महाराजांना हे आधीच माहित होतं, ही जात कीर्तनात पण 2 तास बसत नाही, तर मंदिरात बी कधी जायची. असू द्या आता, असू द्या. म्हणून क्षणभरच त्याच्या दारात थांबायला सांगितलंय, थोडंच त्याचं नामस्मरण करायला सांगितलंय. पण ते कसं करा? गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. बघा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही विठ्ठलाचे नामस्मरण करा, तुम्ही विठ्ठलाला भजा. आता विठ्ठलालाच का भजायचं? कोण आहे विठ्ठल? किती ताकद आहे त्या विठ्ठलात. आहे आहे कायाला वेदान नाही, नाही कायाला अंत पारयाचा कानना
मम ग ग मम ग ग सा गम धनी सा गम धनी सा गम धनी सा सा गम धनी सा गम धनी सा गम धनी सा 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 नि नि दा दा मम ग ग मम ग ग सा 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 नि नि दा दा मम ग ग मम ग ग गम धनी सा गम धनी सा गम धनी सा सा गम धनी सा गम धनी सा गम धनी सा नामाची खीरचा खपो चोखोबाची मुरे राखीत पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा बघा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही विठ्ठलाचे नाम विठ्ठलाला भजा. जर तुम्ही हे नाही केलं तर तुमच्या जगण्याला काहीही अर्थ राहणार नाही व तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो तुम्हासी हजारे भवाची आपुरी वाहवचे. बघा, तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संसाराला जास्त महत्व देऊ नका, परमार्थाला द्या. कारण संसार हा खोटा आहे आणि परमार्थ हा खरा आहे. परमार्थात भरपूर सुख आहे तर संसारात दुःखच दुःख आहे. कारण दुःखाचं मूळ कारणच संसार आहे. संसार दुःखमय चोहीकडे इंगाय, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमय. बघा, संसार हा कबशीच्या घरासारखा आहे.
अरे संसार संसार जसे का बशीचे घर, बशी बसे आरामशीर कप हिंडे दारोदार. बघा, बशी म्हणजे बायकून, कप म्हणजे नवरा. बघा कपाला कसं हसा येतंय. बघा, बशी घरात आरामशीर बसते, पण कपाला उलट टांगलेला असतो आणि कप हलतो लुटू 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 लुटू. बघा, बशी जर फुटली तर आपण ती राव कार्डात टाकून देतो, किंवा बारकी पोरं म्हणतात राहू द्या, आम्हाला भांडी कोंडी खेळायला होईल. पण कपाचा दांडा जरी मोडला तरी त्याचा वापर आपण मिरचा ठेवायला तरी करतोच. काहीही झालं तरी कपाला मात्र सुट्टी नसते. पुढे चला, पुढे आपलं वय होतं, वय झालं की आपण म्हातारे होतो, आणि म्हातारे झालं की आपली मुंडकी हालायला लागतात. म्हातारीचा हालता असं आणि म्हाताऱ्याचा हालता असं. म्हातारी म्हणते कपडे आणा, साबण आणा, किराणा आणा, आंब आणा, तंग आणा, फलाना आणा. आणि म्हातारा म्हणतो पैसा नाही, पैसा नाही, पैसा नाही, पैसा नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा, अशी संसारातल्या माणसांची गत होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संसाराला जास्त महत्त्व देऊ नका, परमार्थाला द्या. तसेच आपल्या आई वडिलांना द्या, कारण आपल्यावर आपल्या आई वडिलांचे खूप उपकार आहेत. बघा, लहान मुलगा शाळेतून घरी आला की त्याचं दप्तर पण नीट ठेवत नाही, तसंच फेकून देतो आणि म्हणतो माझी आई कुठे गेली, माझी आई कुठे गेली, माझी आई कुठे गेली. ती कुठपर्यंत? लग्न होईपर्यंत. एकदा का लगीन झालं की त्या आईलाच विचारतं ती कुठे गेली, ती कुठे गेली, ती कुठे गेली. आणि एवढं म्हणून का बसत नाही, म्हणतं आमच्या आईला काय कळत नाही. आता मला सांगा, आईला जर कळत नसतं तर लहानपणी डोळ्यात काजळ घालताना डोळ्याच बाहेर काढलं असतं तर कसं झालं असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संसाराला जास्त महत्त्व देऊ नका, परमार्थाला द्या. तसेच आपल्या आई वडिलांना द्या, कारण आपल्यावर आपल्या आई वडिलांचे खूप उपकार आहेत. त्यातले त्यात आईचे तर आपल्यावर खूप उपकार आहेत, कारण स्वामी त्यांनी जगाचा, पण आई विना भिकारी. बघा, आई आपल्याला 9 महिने पोटात वाढवते, मग आई आपल्याला जन्माला घालते, मग आई रक्ताचं दूध तयार करते व ते आपल्याला पाजते. मग आई आपल्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते, आपण जीवन कसं जगावं हे शिकवते. मग आई आपल्या बाळाला चांगले संस्कार देते. बघा, कर्तव्याला व कर्तृत्वाला पूर्ण करत जी खंबीरपणे उभी राहते ना, ती म्हणजे आई. बघा, आपल्या बाळाच्या मुखात जाणारा घास पाहून जिची भूक नाहीशी होते, ती म्हणजे आई. बघा, आई म्हणजे दारातील पवित्र तुळस, आई म्हणजे मंदिराचा कळस, आणि आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी. बघा, पण जेव्हा आपल्या बरोबर आपल्या आयुष्यात आपली आई असते ना, तेव्हा आपल्याला तिची कधीच किंमत नाही कळत नाही. पण आपल्या आयुष्यातून ती निघून गेली ना, तिच्याशिवाय कशालाच किंमत उरत नाही, ती म्हणजे आई. बघा, एवढे उपकार आहेत आपल्यावर आपल्या आईचे. आणखी किती उपकार आहेत आपल्यावर आपल्या आईचे. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे
मिटणार नाही. अनमोल जन्मा दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत, बालपणी मी खेळत खेळत होत जेव्हा दाना, अमृताहुनी गोड पाजला सपाना, अमृताहुनी गोड पाजला सपाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्मा दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्मा दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. गल्ली पाही कधी रे अनाहा कमारी. तुझ्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. तुझ्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्मा दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्मा दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. हे अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्मा दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्मा दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. हे अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार छान. बघा एवढे उपकार आहेत आपल्यावर आपल्या आईचे. आणि जर हे उपकार तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर पुरुष मंडळी कीर्तन झाल्यानंतर जास्त नाही फक्त 1 किलोचा दगड तुम्ही तुमच्या पोटाला बांधा आणि गावाला एक प्रदक्षिणा घालून या. मग तुम्हाला तुमच्या आईचे उपकार कळतील. आणि जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या उपकारातून उतराई व्हायचं असेल तर एकच करा. जिवंत असेपर्यंत तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यातून पाणी येऊ देऊ नका. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही संसाराला जास्त महत्त्व देऊ नका. परमार्थाला द्या, तसेच आपल्या आई वडिलांना द्या, तसेच वारकरी संप्रदायाला द्या. कारण वारकरी संप्रदाय हा संपूर्ण जगातील सर्वात मोठा संप्रदाय आहे. आणि हा संप्रदाय फक्त 4 जणांमुळे टिकला आहे. नंबर 1 पंढरीचा विठोबा, नंबर 2 आळंदीचे ज्ञानोबा, नंबर 3 देहूचे तुकोबा आणि नंबर 4 माझे छत्रपती शिवबा.
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संसाराला जास्त महत्व देऊ नका, परमार्थाला द्या, तसेच तुमच्या आई वडिलांना द्या, तसेच वारकरी संप्रदायाला द्या. आणि जर तुम्ही संसाराला जास्त महत्व दिलं तर तुम्ही या संसार रूपी भवसागरात वाहून जाल व तुम्ही देवापासून दूर जाल व तुम्हाला दुःख मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात इतकं वाईट व्यसन की त्या व्यसनामुळे कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. माझा त्या दिवशी परभणी जिल्ह्यात कार्यक्रम होता आणि माझा कार्यक्रम झाला की मी गाडीत बसायला लागलो. तेवढ्यात एक माणूस पळत आला, महाराज माझं पोरगं दारू पितंय हे मला आजच कळलं. मी म्हणलं आज कळलं? कसं कळलं? ती म्हणलं मी आज शिरलो आणि ती बाहेर आलं. आता तूच जर दारू पित असला तर तुझं पोरगं काय डॉक्टर होईल का? दारुड्याचं पोरगं दारुड, डॉक्टरांचं पोरगं डॉक्टर, शिक्षकांचं पोरगं शिक्षक आणि महाराजांचं पोरगं महाराज. म्हणून आपल्या घरात व्यसन नसावं. आहे तर काहीच नाही, पण कीर्तन झालं की आमची भजनी मंडळ सुद्धा हेच चिदान दे गा देवा, तुझा विसर न बाबा. म्हणून आपल्या घरात व्यसन नसावं. आता नंबर 2, आपल्या घरात फॅशन नसावी. मेन म्हणजे महिला मंडळ आणि मुलींसाठी सांगतोय, कारण त्या फॅशनद्वारे सुद्धा आपले भरपूर पैसे खर्च होतात. म्हणून आपल्या घरात फॅशन नसावी. आता नंबर 3, आपल्या घरात राजकारण नसावं. इतकं वाईट आहे राजकारण, इतकं वाईट आहे राजकारण, इतकं वाईट आहे राजकारण की त्या राजकारणामुळे घरात भावा भावांची भांडणं लागतात, घरात जावा जावांची भांडणं लागतात, गावात पुढाऱ्या पुढाऱ्यांची भांडणं लागतात. आणि त्या राजकारणामुळे आता बुवा बुवाची बी भांडणं लागायला लागलेत. सत्यात बी राजकारण. म्हणून आपल्या घरात राजकारण नसावं. म्हणून आपल्या घरातल्या 3 गोष्टी असाव्यात आणि 3 गोष्टी नसाव्यात, हे लक्षात असू द्या. तसेच आपण कोणत्या राज्यात राहतोय याचं जरा भान ठेवा. आपण साधू संतांच्या राज्यात राहतोय याचं जरा भान ठेवा. विशेष म्हणजे आपण खंडेरायाच्या सानिध्यात राहतोय याचं जरा भान ठेवा. तसेच आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात राहतोय याचं जरा भान ठेवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत याचं जरा भान ठेवा. कारण नव्हता कलम नव्हता कायदा तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला खूप गरज आहे. म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढंच बोलेन, अंधार पडत चाललाय दिवा पाहिजे, अरे अंधार पडत चाललाय दिवा पाहिजे, पण या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. मी जाता जाता महाराजांबद्दल एवढंच बोलेन, नसेल माझ्या राजाचं मंदिर याचं मला अजिबात दुःख नाही, पण आज माझ्या राजामुळे प्रत्येक मंदिरात देव उभा आहे याचा मला अभिमान आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी आजपासून शपथ घ्या की मी दारू पिणार नाही, गांजा वळणार नाही, तंबाखू खाणार नाही, इकडं मिसरी घासणार नाही, गुटखा खाणार नाही. आणि जर तुम्हाला गुटखा खायचा असेल तर त्याच्यातलं मधला टक काढा आणि खा किती. ज्ञानेश्वरा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर
विवाह बसे काही न लगे तर भावाची कारण तुका म्हणे आन विठ्ठलाच्या कार्यक्रमाचा योग कैलासवासी श्रीमती गुणाबाई जगन्नाथ कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कदम परिवाराचे आभार मानतो. तसेच भजनी मंडळ यांनी सुंदर अशी साथ केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मृदुंगमणी यांनी सुंदर अशी साथ केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच तबला वादक आमचे छोटे बंधू पवनराजे यांनी सुंदर अशी साथ केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पेटी मास्तर यांनी सुंदर अशी साथ केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विनयकरी यांनी सुंदर अशी साथ केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ज्यांनी साथ सिस्टीम दिली त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आजच्या कीर्तनाचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेला असा YouTube चॅनेल ओम साई क्रिएशन यांनी वेळात वेळ काढून आपल्या या कीर्तनाचा व्हिडिओ काढला त्याबद्दल मी त्यांचे डबल आभार मानतो. तुम्ही म्हणचाल वा रे वा तुझी तोच वय आखली जर आम्हीच कीर्तन ऐकायला नसतो तर तू काय दोन्ही हातानी आता तुम्हीच म्हणा. तुम्ही सर्वांनी न झोपता कीर्तन ऐकलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे ट्रिपल आभार मानतो. गुणाबाई जगन्नाथ कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महाराजांना या ठिकाणी कदम परिवाराने इथं कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल कदम परिवाराचे मी या ठिकाणी आभार मानतो. खरं तर महाराजांचं हे आजोबांचं गाव आहे बरं का, आमच्या मामाचं गाव आणि महाराजांच्या आजोबांचं गाव, पण असो सुंदर आणि उत्कृष्ट असं नियोजन केलं कदम परिवाराने या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं. आणि त्यातच भर म्हणजे या ठिकाणी सर्व साथीदार असतील हे आमचे ज्ञानेश गुरुकुल भाडळी तालुका फलटण येथील त्या संस्थेचे विद्यार्थी असतील, तुम्हा सर्वांची उपस्थिती असेल, आमचे बरोबर आलेले आशिष नायकवडे महाराज असतील, दादा महाराज असतील, तुकाराम महाराज असतील आणि विशेष म्हणजे आपल्याच गावातील सर्व नावाजलेली भजनी मंडळ बाळू महाराज असतील, त्यांचे वडील, त्यांच्या बरोबर असणारे सर्व महाराज मंडळी त्यांनी सुंदर अशी साथ केली. आणि ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर माणूस किती जगलाय हे महत्त्वाचं नाही, तो कसा जगलाय हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून महाराज एके ठिकाणी म्हणतात मरावे परी कीर्तिरूपी उरावे, किंवा तुका म्हणे एक मरणीची सरी उत्तम चिवरे कीर्ती मागे, किंवा त्याच्याही पुढं जाऊन गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. या महाराजांच्या उक्तीप्रमाणे आजींचं असंच प्रेम सर्व कुटुंबावर होतं. त्यांच्या पाठीमागं त्यांचे कुटुंबीय मुलं असतील, सुना नातवंड असतील, त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराज सांगतात तुम्ही श्रीमंत जिवंतपणे किती याला महत्त्व नाही, तुम्ही जिवंत असताना किती संपत्ती कमवली याला महत्त्व नाही, मेल्यानंतर तुमच्या कार्यक्रमाला किती माणसं येतात ही सर्वात मोठी श्रीमंती. आणि आजींना तेच दाखवून दिलंय. त्यांच्या कार्यक्रमाला भव्य दिव्य असं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, तुमचे या ठिकाणी आभार मानतो. पुन्हा एकदा कदम परिवाराने महाराजांना या ठिकाणी बोलवलं, त्यांच्या छोट्या वाणीनं त्यांनी सांगण्याचा जो प्रयत्न केला ते तुम्हाला आवडला असेलच अशी मी आशा बाळगतो आणि आपल्या कार्यक्रमाला पूर्णविराम देतो. आता जय विठ्ठल होईल, जय विठ्ठल झाल्यानंतर फुलाचा अभंग होईल, फुलाचा अभंग झाल्यानंतर बोला पुंडलिक वरदेव होईल.